ओजी मोजी करता व दाजी 1 2 का 4 4 2 का 1 बाय नाम इज लखन तेरा राम लखन नाम इज लखन तेरा राम लखन. बाया हे का झोपले काय हो काय ग? उठा ना. काय उठा ना, आजच मला सुट्टी आहे. हा. बरं पडलं होतो तर त्याच्यातही तुला दाखवा ना ग शांती. आई आई काय करू आता. आता काय झालं? अहो, मी काय म्हणते हा? थोडी माय हातापायांची मशाज करून द्या ना बाई. कोण? तुम्ही. कोण मी? हा अरे शांती, तो डोक्यात काही फरक पडला काय? का बरं. हं? अरे तुला काम ना दाम काय करत काय काम करते तेवढंच आहे ना. हा आणि तरी तो हात पाय दुखात्या नाही ग. आणि मग हं? तुमची नाही दुखती का. अहो माझे दुखात्या पण मी कोणाला सांगू. आणि मला सांगते नाही का मी तुमच्या हात पाय दाबून नाही देत का. अहो तू काय वरची वर असे दाबी ती. कसे का होईना दाबते ना मी. अहो काय दाबती, माझे किती दुखात आहे माझ्या जीवाला माहिती. जाऊ द्या मरू द्या बाई. आता तुम्हाला सांगते अशी मस्त मसाज करून द्या. नुसते हात पाय ना कडा चावू राहिले माझे. हे बाई नाही नाही धराच तुम्ही. अगं माझ्या पाय नाही. धराच तुम्ही माझं द्याच मला थोडे हात पाय दाबा. हे बाई मी काय तोय पाय दाबाय रिकामा नाही. अहो पाय दाबा आणि हात बी दाबा. आणि थोडे ना मागून अशी पाठीची बी मालिश करा. थोडे ना असे ना अशी मसाज कसे करत्या. अरे तू दाबी ती मलाच लय भारी वाटते. नाही नाही ते तशी मसाज करून द्या माझ्या हात पायांची. शांते हा. मी सगळं तो दाबून पाहिलं, आता माही नाही इच्छाच राहिली नाही दाबाया. हा का. हा म्हणजे का बरं. का बरं म्हणजे तो इच्छा का उडाली तुमची. हा तुम्ही का कवडं बाहेर क्षण खायला जाते का. अगं पाय आला तो मनास कल्प लगेच. मग असं कल्प नाही अनुमानात. मग मी काय दुसऱ्या बायांका नाही जात. मग आता तू सगळं दाबू दाबू मी थकलो हा का. आणि माझच तू दाबून दे. नाही नाही मला नाही बाई वेळ. तुम्ही माझ्या हात पाय दाबणार आहे का नाही ते सांगा. हे माझ्या नाही हे काम होणार नाही. हा मला एक पत्ता देईल. कसला. मशाज करतो ना तो माणूस. हा हा हं? हा मग त्याला फोन करू का? तुमच्याकडे नंबर आहे का. नंबर आहे ना. म्हणजे ते मशाज वाल्याला बोलू का मग. हा त्याला सांगतो ना फोनवर हा मा बायकोची मशाज करायची. असं म्हणते हा. का. सांगा बाई आता काय तुम्ही करू नाही राहिले. तुम्ही हात पाय दाबू नाही देऊ राहिले. तो तरी बिचारा देईल मशाज करून मला थोडं बरं तरी वाटेल. करा बरं फोन तुम्ही. एकटाय ना तो खाऊ खाऊ आणि इड फिरतही नाही खाली जात नाही. पक्क वजन वाढलं आणि तू अजून हात पाय दुखत सुटली. कुठं वजन वाढलं कमी झाले ना आता उलट. काच कमी झालं मोकारनं झाली दंडमाशी मसाला सारखी फुगली. बरं जाऊ दे त्या मशाज वाल्याला बोलवा. हा त्याला फोन करतो. त्या तिकडे फोन आहे घे बरं. कुठे. हे काय तू ते अंगून जरा दे. आयला काय बा काम मी करतो. हात पाय माये दुखाय पाहिजे तर बायकोचेच दुखाय लागले. बाकीचं बोलू नका. पहिले त्या मशाज वाल्याला फोन करा बोलून घ्या पटक्यान. करू राहिलो शांता. हा एवढी चिडचिड करू नको बाई. आवरा. हे लागलाय थांब. हॅलो हा कोण बोलतो. मशाज आलाय का. हा हा हो आमच्या घरी येऊन जा ना. आमचं नगर पत्ता सांगा पत्ता सांगा. पत्ता सांगतो. उपटे नगर मध्ये या म्हणा. ऐका उपटे नगर मध्ये या. हो तुम्ही ना उपटे नगर मध्ये आले का तिथे ना मा नाव सांगा बबनराव घाले. हा हे नाव सांगितलं का तुम्हाला कोणी सांगत. हो ठीक आहे. किती मिनिटात. हो या 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 ठीक आहे चला. येऊ राहिले का. 10 मिनिटात येऊन राहिलाय. बरं हा येऊ दे. या इडे येतो कुठं. हा हा तिकडे वाटत. तो म्हणा येतो मी 10 मिनिटात. बरं बर हे बाय शांत आई. हा आता तो मशाज वाला येईल. हा हा? हा तो आला का लगेच मशाज करून घेते बाई त्याच्याकडून. लगेच पक्क चुळून घे. हा तो आला चुळून घे काय. हात पाय. मग हात पाय दुखू राहिले ना. अगं मग जिडं दुखत तिडं त्याला सांग ना ती मशाज करून घे. हा बरं हा मग मी ना
हा. तुला ती मशाच ओळखतो हा. तर मी गावातून चक्कर मारून येतो. बर बर चालेल. चालेल, जाऊ का? हा जा जा. आलो मग मी. हा लवकर या मग हा. हा ना. बाई आता यांनी त्या मशाजवाल्याला फोन केला होता, आला का त्याच्याकडून पहिली हातापायांची ना मस्त मशाज करून घेते, तवर पडते बाई इकडं जराशी. नुसते हातपाय दुखू राहिले का बरं काय माहिती बाई. मी काय एवढी म्हातारी झाले का सारखे हातपाय दुखू राहिले. अरे बापरे आई आई. आले आले. आता येऊ? कोण आपण? तुम्ही फोन केलता ना? हा तुम्ही मशाजवाले हो, का? मीच. हा या या या. ते माझ्या नवऱ्याने फोन केला होता. हा हा. ते म्हणे मी आता येतो थोडं गावातून जाऊन, ते मसाजवाले आले का तू मसाज करून घे म्हणे. हा मग मी ते म्हणा ना उपटे नगरला या. हा हा बरोबर पत्त्यावर आले हो, तुम्ही. आलो आलो. हा ते मग करते का सुरुवात लगेच? तुमची तयारी आहे का? हा म्हणजे आहे ना, दुखत आहे ना हात पाय? अहो दुखत आहे म्हणजे मग तुम्हाला इथं कशासाठी बोलावलं? मग मी नुसते कडाकडा हात आणि पाय चावू राहिले. तुम्हाला सांगते आता माझं काही एवढं वय आहे का बरं? नाही. हा पण तुम्हाला सांगते नुसते हातपाय दुखत आहे, नुसते हातपाय दुखत आहे. नवऱ्याला सांगितलं तर तो म्हण मी दाबणारच नाही, आणि शेवटी तुम्हाला फोन केला. तुमचं म्हणजे तुम्ही करता ना मसाज? मी जर एकदा करून गेलो ना तुम्हाला काय मशाज तुमची, हा तर तुम्ही म्हणशाल दुसऱ्या पाळीला का त्यालाच बोलवा. हा का हा. एवढं भारी तुम्ही मसाज करता? अहो बाई, हा? एकदा तुम्ही माय ना पाहून घ्या काय मशाज करताना. हा का बर बर चालेल चालेल. पहा मग तुम्ही पुन्हा मला बोलावशा. हा चालेल चालेल. बरं चालेल. इथं करते का मग मसाज? इडं नाही जमायचं. इडं नाही जमायचं काय का? झालं तुमच्या असं बेड नाही का? आहे ना आहे ना. हा? हा मग इडं नाही ना तुम्हाला अशा तांगड्या तांबडे? लांबवायला लागतील. हा 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 मला मग ती बसून करायला लागेल ना. हा का हा याच्यावर बसता नाही येणार. हा हा मग मध्ये आहे ना बेड? हा मग मध्ये जाऊ ना. बर बर चला मग. चला चला. हा पण या बा हा देताना ना हा मोकळा द्यायचं बघा सगळं. म्हणजे हातपाय तुमचे मोकळे द्यायचे. म्हणजे कुठं द्यायचे हातपाय? अव ढिल्ले द्यायचे, ढिल्ले. अच्छा म्हणजे असे ढिल्ले सोडायचे? हा. म्हणजे अंग असं लावून नाही धरायचं? चोरायचं नाही आलं. हा हा आलं का द्या ना. हा चालेल चालेल. जेवढ्या तुम्ही ढिल्ल्या असाल ना हा तेवढं तुम्हाला आनंद वाटल. काचा हा काचा? अहो शिरा मोकळ्या झाल्यावर तुमचं फ्री वाचल शरीर, आनंद वाटल शरीरात. हा हा असं आहे बाई. बर बर मी ना असं ढिल्ला सोडून देते. हा हा चालेल चालेल. डिल्ल सोडायचं. हा. आणि तिला जेव्हा मशाक करताना बाई हा तेव्हा तुमचं आहे ना आपात तुम्ही ताटवणार. का बरं? हा ताट खावा ना. अहो आमच्या का ते तेल वगैरे राहत ना, हा ते हातापायांना चोळलं का हा. ते त्याला नाही ना हा. शिरा अशा दिल्ल्या होत्या ना, हा मग त्याला ताटपणा येतो. हा हा म्हणजे दुखायचं कमी होत. कमी होत. कशा बोलल्या बर बर तुमचे चालेल. गुडघे, हा. तुमचे सांधे, हा सगळं काय दुखत असेल तेवढे मला सांगा. बर चालेल. चला लगेच चोळून देतो. हा चला चला. या ना या ना. हा. चालेल ना तुम्हाला? अहो लई ना अशीच जागा लागत मला करायला. हा हा काय करायला? हे असं हात पायांना तेल चोळायलाय ना हा. अशीच जागा लागत. हा का हा हा आता आहे ना हा तुम्ही एक काम करा. हा. करा वर. हा थांबा नाही तर 2 मिनिटं. मला पहिलं तुम्ही एक काम करा ना, हा. पहिलं वर करा. वर काय करू? हा? काय वर करू? अहो बाई साडीवर करा. म्हणजे साडीवर करून तुम्ही मसाज करणार आहे का? मग वरून साडीच्या वरून ते तेल काय साडीलाच लागल. हा हा या बा हा. आमचं ते मसाज करायचं तेल राहत हा. ना, ते लई तेलकट राहत. हा का ते साडीवर काला करत्या. हा हा
आणि ते जेव्हा तुम्ही वर साडी करशाल हा. मग मी ते बरोबर चोळणार. असं का? हा हा बर बर. हा आता तुमचं आहे ना मी वर करतो, हा वर करतो. काय वर करत्या? अहो साडी. तुम्ही नका करू ना, मी करते ना. तुम्ही ते औषध तर काढा तुमचं. अहो बाई तुम्हाला कवाच सांगतो वर करा तर तुम्ही वरही करीना. हा. मी लगेच मावाला काढितो ना बाई काय औषध. हा का? आणि मग बर बर काढा काढा. अहो मी कातू कातू तुम्हाला जीव तोडून सांगतो. कस काय वाटतं शांताबाई? अहो लय भारी वाटू राहिलं बाई. हा ना. हा अहो पण मग तुम्हाला एक माहितीये का, हा तुम्हाला का कामदाम नाही का हो काही? काय बरं? माहिती का, तुमची पायच लई कापसासारखे मऊ येऊ. हा का? अहो लय काम राहतं मला. धुणं धुवायचं, भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा. पण मग जास्त वावरात नाही जात ना, मळ्यामध्ये. हा म्हणजे तुम्हाला लई तुम्ही कशालच नाही बा. हा कशाल नाही लई. हा शांताबाई हा कसं वाटतं हो तुम्हाला? लय छान वाटू राहिलं हो बाई. ते मशाट तेल आहे हा. ना, ते असंच राहत ते ना माणसाला शांतच करत. हा का? हा कसं आहे बाई असू हा नाही तर माणूस. शांताबाई हा. तुम्ही झोपा ना आता. हा बर बर. झोपून का बरं? मग मला एवढले पायांचे करायला लागेल ना, असं काही जमत नाही मला. हा का? हं. बर बर. घ्या ते उशी देतो तुम्हाला. हा करा असे ताट करा असे. हा बर. शांताबाई हा कसं वाटतं? बापरे लय भारी वाटू राहिलं. आ आ अहो शांताबाई हा मी आता पोत आहे ना हा लई बायांची मशाक केली. हा हा का? हं. बापरे. अहो माझ्या नवऱ्याला म्हणलं मशाज करा तर कायच बाई, मला म्हणलं मी करणारच नाही. बरं झालं तुम्हाला बोलावलं. लय छान वाटू राहिलो. अहो काही काही बाया अशा दंडम भेटतात ना, हा त्यांची मागून पुढून हा का? मग दोन्ही कुणा मशाक करतो मी. हा का? हं. हा आ लय भारी वाटू राहिलो. थांबा थांबा थोडे राहिलं आता यांगून. हा का? अरे अजून झाले का नाही मशागत यांची? दरवाजा लावून मशाक करून राहिले काय? मला वाटतं तिकडं सोप्याव करत्या काय? आ दरवाजा लावून. लय छान वाटू राहिलं. बापरे. तुम्हालाच आता बोलवील बरं का मी काय मसाज करायला. माझा नवरा आहे ना एवढी भारी मसाजच करीत नाही बाई. तुम्ही किती छान मसाज करू राहिले. बापरे. आओ खूप छान वाटतंय. हो ना लय भारी वाटू राहिलं. हे नेमकी मशात करते का काय करते? हं? ते आहे ना बायको गागती. तेव्हा तेव्हा बाय किती गागती. थांबा आता आहे ना लय भारी वाटू राहिलं. लई भारी वाटू राहिलं. है ना हा बाबा का कुठं कुठं हात लाईतो काय नो बा. हा बायकोला कुठं कुठं हात लाईतो काय नो. याच्यात मुलं मला आहे ना लोकांना होतं विश्वासच नाही. पण आता हिचं लई चाललंय. इथं दुखलं तिथं दुखलं. थांब थांब त्याला बाहेर येऊ दे. हिला लई आटवत काय गागती. थांब थांब येऊ दे बाहेर. बापरे काय तुम्ही मशाज केली हो. हा मग आई 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 असं आयुष्यात मानावऱ्याने कधी मशाज नाही केली. काय तुमच्या हाताला गुण आहे. गुण नाही मला आहे ना मशाज कराय उलटी आवडती. आता तुम्ही मशाज वालेच आहे ना. हा बापरे. बाबा हा हात द्या. राहिलं असं वाटू राहिलं कस असं केवळ मी मशाज करीत राहावं असं वाटू राहिलं. हा ना हात पाय दुखूच नाही राहिले.
नाही दुखणार. गुणच पडला मला. गुण म्हणजे मला इंजेक्शनच आहे ते. हा इंजेक्शनच आहे. हा बाया तुमचा हात म्हणजे काय सांगा त्या एवढा भारी लागू राहिला ना मला. असं वाटू राहिलं का अख्ख्या दिवसभर तुमच्याकडून मशाजच करीत राहावा का काय. हा हा बर का आता ऐका ना. हा तुमचं जेव्हा दुखलं हा तेव्हा मला बोला. हा हा आता काल मी कोणाला सांगलो. आता पहिलं तुम्हाला बोलवेल मी. मग कदा हात वाजले म्हणून. हा आणि ते मागून तर पाठीची तर लय भारी केली तुम्ही मशाज. हा कडाकड हाडकं मोडले बाई. हो हा शांताबाई हा. पाय थोडे वर करा. हा का हा. वर अजून करूच का. हा करा ना. हा हा अहो अजून असे करा ना थोडे. हा हा आत्ता पहा बरं. हा 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 आत्ता मालिश होईल तुमची मस्त. आवाज काय करू राहिले तुम्ही. अहो ते हा अशा माश्याचा प्रकार येतो. हा पका हा म्हणजे मशाज करायचा प्रकार आहे प्रकार. हा हा शांताबाई हा आता खाली करा. हा केले हा करा वर. परत. हा हा करा खाली हा आणि करा वर. परत. हो म्हणजे मग शिरा मोकळ्या होतील. हा हा आता पुन्हा एकदा. हा आ- असे का. हम्म, हा हम्म. अं, कसं वाटतं कमराला खालून. खालून. म्हणजे खालून कसं वाटतं तुमचं कंबर. अहो लय भारी वाटून राहिले कमराला खालून. आणि मग हा हा पहा बरं. तुम्हाला सांगू का हं? हात पायच मोकळे झाले बाई. झाले का नाही. हा हा. हा आता आहे ना हा तुम्हाला मी उठवितो. हा हं? हा का. हो म्हणजे मग तुमच्या पाठीच्या याच्या त्याच्या शिरा मोकळ्या होती. हा का. हा हा या थांबा थांबा. मी उठले असते ना. नाही मी आहे ना. हा. हा का. हम्म. ते मशाज तुम्ही बरीच काळजी घेते हो. हो म्हणजे ज्यांची मशाज करते त्यांची बरीच काळजी घेते. हा. पैसे पण तेवढेच घेत असेल ना. अहो पैसे तेवढेच आहे हा ना. ना. मग इकडं वा अशा हात बीत करा. हा का. हा म्हणजे मोकळं होईल. इकडं हो का. हा हा घास. अरे बापरे वा वा वा. लय भारी वाटलो. आणि मग हात आहे ना हा. असे बा असे वर खाली हा असे करा. असं करू का. हा हम्म 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 मांग. बस का. अहो मांग करा ना. अहो बाई तुम्हाला मागून करायची सवय नाही का. माग. हा म्हणजे तुम्ही असं मागून व्यायाम नाही करते का असा. नाही नाही मागून कसं करायचं. आणि मला मागचा व्यायाम नाही माहित बाई. नाही नाही नाही. म्हणजे ती मागची सवयच नाही तुम्हाला. हा सवयच नाही व्यायामाची. नाही नाही. या बा असा घ्या दोन्ही हात असे चिटकले पण. हा अहो तसा नाही व बाई. अहो आता थांबा. पाहू तुमचे हात सोडा. हा येऊ द्या पुढून मांग. हं. आले हा नाही अहो तुम्ही हात मोडशाल माझा. नाही जमत हो. हा ना. तुमच्या त्या तब्येतीमुळे आहे ना हा तुमच्या असे हात नाही जाते बा असे. हा नाही बाद झाला. हा एवढाच खूप झाला व्यायाम. हा ना इड बरं वाटलं ना हा पाठीला. हा पाठीचं मस्त कडाकडा हाडकं मोडले ना. मोडले ना. हा हा लाल जरूर झालो. हा हा बस आता नका चुळू. शांताबाई हा पण तुम्ही खूपच लाल होत्या. हा तुमचं लालच होतं सगळं. लाल हं. म्हणजे. शरीर अख्ख. हा का. हा तुम्ही गोरे आहे ना हा त्याच्यामुळे सगळ्या लाल झाल्या. ते तुम्ही खूप केली ना मशाज. हो तेल लावून लावून पार रगडलं ना हात पाय पाठ त्याच्यामुळे लाल लाल झाली. मी केली ना मी केलं ना. आता तुम्हाला लई ना बारी झोपी. हा. पुन्हा आता पहा तुम्ही दुसऱ्या टायमाला मलाच कराय बोलावशा. हा हा मशागत. हा हा मशाज. हा मशाज मशाज. मशाज दुसऱ्या टायमाला. हा तुम्हालाच बोलील बाई आता आहे ना. हात पाय दुखायला लागले होय ना तुम्हालाच बोलवील. कारण माझं शरीर आहे ना हा. जे असं जड पडेल होतं ना दुखत होतं ना ते आता असं मोकळं मोकळं झालं. हलकं झालं. हा तुमचे पैसे किती झाले. माझे पैसे ना 500 झाले. 500 का. हा. बरं बरं त्या मानाने तुम्ही एवढी मशाज करत्या भारी पैसे काही नाही घेते हो एवढे. नाही काही नाही काही नाही. हा द्या मला 500 रुपये द्या. हा देते देते.
रुपये. हा हा. हा आणि ऐका ना, हा आणि आता एवढाही सोडून टाका. म्हणजे हे का हा आता ही साडी ब्लाऊज काढून टाका. हा साडी ब्लाऊज काढून टाका. हा गाऊंट घाला, गाऊंट. हा काय घालू? गाऊंट. हा का हा ते म्हणजे मोकळं वारं लागलं पाहिजे. हा का शरीराला तेल लावेले ना, हा हा असं खालून वरून वारं लागलं पाहिजे. हा का म्हणजे मग अजून शिरा मोकळ्या होतील. हा का हम्म. बर बर गाऊन आहे ना हा. घालीते मग मी. म्हणजे ना हा गाऊंटनी हा घाम नाही येणार. हा का हा बरं बरं घालते घालते. असा घामी. हा बर चालेल. येऊ का मग हा हा शांताबाई? हा या बाई पण काही म्हणा मशाजवाला बाबा म्हणजे एकच नंबर आहे. असे नुसते हातपायच मोकळे झाले, नाही तर असं कसं तरी झालं होतं. सकाळी तर नुसते कडा 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 चावत होते. नवऱ्याला म्हणले तर नवरा दाबून देईना. त्या बाबांनी जसा भिडला तसा बाबा 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 त्यांनी मला घामच काढला. हा मला आहे ना लय भारी वाटलं बाई. शांता, शांता हा? झाली का तुम्ही मशा? आले का तुम्ही? हा आलो ना बा. हा तुम्हाला सांगते काय बाई तुम्ही फोन केला त्या मसाजवाल्या बाबाला. हा. एवढी भारी त्यांनी मसाज केली, एवढी भारी मसाज केली. नुसते असे हातपाय असे जड झाले होते, असे दुखत होते. तुम्हाला सांगते असे मोकळच केलं त्यांनी मला. म्हणजे आता हलके केले का हात पाय तुम्ही? मग असं कचा 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 दाबले ना बाई. अशी मशाज केली त्यांनी तेल लावून. तर तुम्हाला सांगते हातपायच माझे दुखायचे बंद झाले बाई. अरे शांते पाय ना आता मोकळे झाले ना. हा मग हे मला कळालं. हा का कमी- तुम्हाला कसं काय कळालं? तुम्ही कधी आले गावातून? अहो मी कधीच येईल. तू जावा इड दरवाजा लावून तुम्ही मशागत करीत होते. तू अशी करायची आई बाबू आ ऊ आ ऊ तू करायची. म्हणजे तुम्ही नेमके मशागत करीत होते का दुसरं काय करीत होते हेच कळाय मार्ग नाही. ते मशागत हा मशागत नाही हो, मसाज. हा मशाच करीत होती. तुम्ही नेमके दोघ जण मशाज करीत होते का दुसरं काय करीत होते? हो तुमच्या तोंडाला काय हाड आहे का? तो बाबा बिचारा मस्त मसाज करीत होता मावाली. एवढी भारी मसाज केली, फक्त 500 रुपये घेतले त्यांनी. 500 घेऊन दे. हा तू आहे ना तू शांते हा लय बोलायला लागली. हे वाटत नाही का तुला? तुम्ही काय संशय घेऊन राहिले का माझ्यावर? हा अहो संशय म्हणजे येणारच मनात कपट. ते हा तू तर लय करायची. हा तू त्याला म्हणते मा नवऱ्यानं असं कधी केलं नाही. एवढं तू केलं, एवढं तुझ्या नवऱ्यानं सगळं कान देऊन ऐकलं. आओ बाई तुमचा गैरसमज झाला. काय गैरसमज झाला? मशाज करीत होता का? हा. आता मला ना लय भारी वाटत होतं म्हणून मी ना असं करीत होते. तुमच्या मनात सगळ्या शनिवार आयतवार येतो. सारख्या बाजूला मला झोपून घेऊ द्या जरासं. का? हा शांते हा. आज पाहून त्या बाबाला तू जर बोलावलं हा. आणि मग तू ये मी ये पाय अशी दांड्या खाली आमचा येतो धरून आणि काढून देतो तो आई बापाक. हा का? हा मला अजिबात खापायचं नाही असं. माझी उतिडा निसता तू इकून हा हू केलं का हा. माझी वासा वर खाली हा का? आईला म्हणलं ही काय अशी गागो सुटली. हा हा आता तुम्हाला तर म्हणले होते मशाज करा, तुम्हीच त्या बाबाला बोलावलं ना. अगं मला काय माहिती तू लगेच कडी लावून देणार आहे तुम्ही दोघं. मला वाटतं तिकडे सोप्या त्या काय. नाही तो बाबा म्हणा तिथं करता नाही येणार, इड पाडा म्हणून. तो म्हणा इड पाडा म्हणा बेडवर. म्हणजे तुमची पडून मालिश चालू होती. ते हा पडून मग ते मोकळं शरीर दिलं पाहिजे ना त्यांना, म्हणून मोकळं देत होते. शांते हा. खरं बोल तुम्ही केलं काय नक्की? मशाज केली का दुसरं काय केलं? अहो काय सांगा. तुमच्या मनामध्ये नुसतं काळं कपट पळा, काही नाही केलं. तो बाबा लय भारी चांगला बाबा आहे. आता दुसरा टाइम बी त्यालाच बोलावणार आहे. लय मस्त मशाज केली त्याला फक्त आता बोलून पाय मग तू ये मी ये. हा तर मी करून देतो तुही मशाज.
हा का हा तुम्ही करशाल का मग खालून नाही करतो वरून नाही करतो दोन्ही कुणा मसाज करून देतो खालून हा म्हणजे हा खालून म्हणजे पायांची करतो हा. आणि वरून हातांची करतो हा का हा बया मग काल लोकांना पैसे द्यायचे एवढे 500 पण तुम्ही त्या बाबासारखं करा बर का ऐक शांता हा त्या बाबापेक्षा मी भारी करतो हा पण त्या माणसाला इकडे बोलवायचं नाही हा असं म्हणता का हा. पण त्याच्यासारखं तुम्हाला जमणार नाही बाई माझी शांते हा. तुला आता त्याची सवय लागली का हा सवय मग अहो सवय म्हणजे काय माशासाठी म्हणते मी त्याला जसं येतं ना त्यांनी क्लास करेल ना ते माशाचा कोर्स तसं तुम्ही काय कोर्स करेल का मी जरी करेल नाही कोर्स ना त्याच्यापेक्षा चांगला कोर्स करतो तुला तो मसाज करायचा हा का हम्म. करशाल का मग? बर बर चालेल चालेल मग मला काय तेव्हा आपलेच पैसे वाचत आहे पण तसं त्या बाबासारखंच करा बर का तसंच केली माझी बास ना हा हा चालेल चालेल तुम्हाला काय राग आला तर त्याला बोलावलं होतं? नाही नकोच तुला म्हणलं नको तुम्हीच बोलावला होता ना तो आता मला काय माहिती तुम्ही लगेच दरवाजे लावून कधी सुटली बरं जाऊ द्या तुमच्या मनात नुसते शनिवार आहे तो अहो येणारच ना कोणता माणूस असा नाही हा हा? मग ते जाते का आता काय काम करता तुम्ही आता काही नाही काम हा. मला जेवाय दे हा का हा, चल. तुम्हाला भूक लागली का शांत आहे तो डोक्यात काही फरक आहे का काय भूक लागली का मग काय मी काय कुठं काय उपास सोडायला गेलतो का हा मी म्हणले गावात गेले काही खाऊन आले काय नाही नाही आता तू गज असल्यावर तो हातचं मला चांगलं 2 घास जास्त जात्या हा छान जेवाय दे हा चालेल चालेल चला या जेवण करून